आतापर्यंत जे शिक्षक पूर्वी आता कसं असतं की हे विनाअनुदान तत्वावर आपल्याला 11 महिन्याची ऑर्डर द्यावं लागते शिक्षकांना, त्यांना काय परमनंट करता येत नाही. आणि कॉम्पिटिशनच्या या स्पर्धेच्या युगामध्ये सगळे काही शिक्षक कंटिन्यू राहतात, काही शिक्षक पुढं त्यांच्या मिस्टरांची बदली झाली तर काही शिक्षक सोडूनही जातात. परंतु काही शिक्षक पहिल्यापासून जे आपल्या शाळेमध्ये गेली 25 वर्ष कार्यरत आहेत अशा शिक्षकांना अगदी 10वीचे बॅचेस विद्यार्थी त्यांना माहिती आहे, त्यांच्या व्हॉट्सअपला त्यांचा ते ग्रुप आहे, या सर्व मंडळी त्यांना संपर्क करतायत. आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा डिसेंबरच्या आसपास घेण्याचा आमचा मानस आहे. तो निश्चित यशस्वी होईल अशी खात्री या ठिकाणी मी या निमित्ताने बाळगतो. हे माझे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आता कार्यरत, म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील, काही CA झालेले आहेत, काही नेव्हीमध्ये आहेत माझे विद्यार्थी की जे कार्यरत आहेत. सर्वांना एकत्र करून विविध काही MPSC UPSCची परीक्षा देऊन प्रशासन सेवेमध्ये पण काही विद्यार्थी कार्यरत आहेत. सर्वांना त्या निमित्ताने त्याच्यामध्ये सर्वांचं सत्कार त्या माझे विद्यार्थी मेळाव्यामध्ये करण्याचं नियोजन आम्ही मंडळींनी केलेलं आहे. सर, आपण जेव्हापासून 10वीचा वर्ग सुरू झाला आहे तेव्हापासून 100% निकालाची परंपरा राखलेली असं म्हणताय, बरोबर आहे ना? तुम्ही नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव पण आहात. त्या ठिकाणी तुम्ही कैलासवासी शलाका खांडगे यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेचा उपक्रम राबवत आहात. त्याचं निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिळतं आहे. तर त्याच धर्तीवरती आपल्या शाळेमध्ये काही उपक्रम राबवण्याचा विचार आहे का? स्पर्धा परीक्षेबद्दल आपण जो विषय मांडला आहे त्या ठिकाणी आम्ही आत्ता नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा या ठिकाणी दरवर्षी जी आम्ही घेतो ती मराठी मीडियमच्या विद्यार्थी शाळा अंतर्गत संस्थेच्या शाळा अंतर्गत आमचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आमच्या 6 माध्यमिक शाळा आणि 3 प्राथमिक शाळा, म्हणजे 4थीचा वर्ग असेल, 7वीचा वर्ग असेल, 9वीचा असेल, 11वीचा असेल असे विद्यार्थ्यांसाठी मराठी मीडियममधली जी स्पर्धा परीक्षा आम्ही घेतलेली आहे. पुढील वर्षीपासून म्हणजे आता एक संस्था स्पर्धा परीक्षेमध्ये काम करते, आपण दुसऱ्या संस्थेमध्ये काम करतोय, आपणही त्याची कॉपी करणं हे उचित नाही. पण जी संस्था पहिल्यापासून त्या स्पर्धा परीक्षेमध्ये काम करते, गोपाळ गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालीच स्पर्धा परीक्षेचं नियोजन आम्ही करत असतो. परंतु पुढच्या वर्षीपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळा पण त्याच्यामध्ये घेण्याचा आमचा मानस आहे की जेणेकरून इंग्रजी माध्यमातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका तयार करावं लागेल. सुरुवातीला हे मराठी माध्यमाच्या शाळेला किती यश येते म्हणून आम्ही ते पहिलं आत्तापासून बघितलं, पण गेली 4 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला त्याच्यामध्ये आलेलं आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आमच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळांच्या शाळेचे पण निकाल वाढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तो जो स्पर्धा परीक्षेचा विषय जो आहे त्याचं स्वरूप हे तळेगाव शहरापुरती सुरुवातीला मर्यादित ठेवण्याचा काय संस्थेच्या वतीने या ठिकाणी गोपाळ गुरुजी असतील मंडळींनी तो घेतलेला आहे. निश्चित पुढच्या वर्षीपासून त्याचं इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्यावेळेस सहभागी करून घेऊ त्यावेळेस स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल पहिली त्याच्यामध्ये सहभागी झाले दिसेल. पण संस्थेच्या वतीने आपण 2 संस्थेवर काम करत असताना एक संस्था काम करते म्हणून दुसरी संस्थेने त्याची कॉपी करावी असं आमचं अजिबात आमची मानस नसल्यामुळे एक संस्था काम करते, आपण मंडळी तिथे काम करतोय म्हणलं त्या माध्यमातून आपण या प्रयोग इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पण राबवावं असं आमचं ध्येय आहे. ते पुढच्या वर्षी आम्ही सुरू करणार आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी लोक तुमच्या पाशी आहेत ना? तुम्ही तिथे जबाबदारी पार पाडताय, दुसरी अशी इथं जबाबदारी पार पाडेल. एक संस्था काम करते तर एका संस्थेच्या माध्यमातूनच हो असा आमचा मानस आहे. स्पर्धा कशाला आपल्यामध्ये कशाला स्पर्धा लावायचा असं 2 शैक्षणिक संस्था आहेत, पण 2 शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांनी मराठी मीडियमचं स्पर्धा परीक्षा सुरू केल्या म्हणून आपण इंग्रजी माध्यमाच्या सुरू कराव्या
असं त्याचा विषय राहत नाही. एकच संस्था करतात, एका संस्थेच्या माध्यमातून आपण ते इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमाचे आपण स्पर्धा परीक्षा आपण पुढच्या वर्षीपासून करतोय आपण. स्वामी विवेकानंद म्हणजे संस्कृती आणि परंपरा नाव विवेकानंदांचं आहे. साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरा असे ज्या संस्थांची अशी मोठी नावं असतात त्याचे पूर्ण अभ्यासक म्हणतात. पुण्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये जे आहेत अशा पद्धतीने ते संवर्धन जतन होईल अशा पद्धतीने काही उपक्रम आत्ता आहेत का आणि 2 वर्ष आणि त्याच्या पुढं असावेत असं सगळ्या छत्रपती मंडळी, सगळ्या छत्रपती मंडळी कला, साहित्य, संस्कृती आणि तुम्ही स्वतः वेगवेगळ्या छत्रपती मंडळी परंपरा आपल्या कळवमध्ये भरभरून आहे आणि सगळ्या छत्रपती मंडळी आपल्याकडे आहेत. त्यांचा फक्त उपयोग आणि वापर योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तुमची संस्था सक्षम आहे असं मला वाटतं. स्वामी विवेकानंदांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून आम्ही दरवर्षी वर्षातून 2दा व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो स्वामी विवेकानंद. आणि एक प्रश्नमंजुषा पण आम्ही घेत असतो त्या विषयावर.